महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकरी बांधावर गेले होते। आम्हाला वाटतं खूप त्यांना चांगला धीर देतील आणि त्यांना भविष्यासाठी काहीतरी चांगलं आश्वासन देऊन येतील, परंतु अक्षरशः दुर्दैव म्हणायला लागले महाराष्ट्राचं आणि या शेतकरी बांधवांचा आपल्या महाराष्ट्रातल्या। तिथं गेल्यानंतर आम्ही जे तुम्हाला कर्जमाफी करतो त्या कर्जमाफीतले पैसे तुम्ही साखरपुड्यासाठी लग्नासाठी उधळता म्हणे तुम्ही। अहो माणिकराव कोकाटे साहेब, शेतकरी या महाराष्ट्रात दोन्हीकडनं पिसलेला आहे, निसर्गाकडनं सुद्धा, आणि जो शेतीमाल जो तयार होतो त्यातनं थोडाफार तो हमीभाव व्यवस्थित मिळत नाही, त्याला किंमत व्यवस्थित मिळत नाही। हे तुमच्या सरकारमुळे तुमच्या आशीर्वादामुळे शेतकरी अडचणीत आला महाराष्ट्रातला, हे विसरू नका तुम्ही। आणि ह्या महाराष्ट्रातील शेतकरी तुम्ही क्रूर चेष्टा करताय, जरासं तुम्हाला काय वाटत नाही? न्यायालयाने जी तुम्हाला चपराक दिले तरी पण तुम्हाला ह्या मंत्रिमंडळात घेतलेला आहे। ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा ह्या कृषी मंत्र्यांची हकालपट्टी करावी। ह्या महाराष्ट्रातील शेतकरी स्वाभिमानी शेतकरी आहे, कधी कुणाचं कर्ज बुडवत नाही, कर्जमाफीचे पैसे बुडवत नाही आहे। कर्जमाफी करतो म्हणून तुम्ही निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं, तुम्ही त्यांना फसवलं आणि म्हणून शेतकरी अडचणीत आला आहे। ह्या महाराष्ट्रात एकच माजी मुख्यमंत्री होते, ते म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे। त्यांनीच ह्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रात न्याय दिलाय, बाकी कोणी देऊ शकत नाही। हे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे।